मंडळी, सांगली जिल्ह्यातील शिराढोण येथे बापूराव दत्तात्रय पाटील हे पत्नी वनिता आणि मुलगा तेजस यांच्यासह राहत होते आणि त्यांचे घर व्यवस्थित चालू होते. 10 फेब्रुवारी 2025 ची सकाळ झाली असताना काही लोक बाबूराव पाटील यांना भेटण्यासाठी आले आणि काही वेळ थांबून निघून गेले. त्याचवेळी बाबूराव यांनी पत्नीला सांगितले की ते बाहेरगावी जाऊन येणार आहेत आणि मग घरातून निघून गेले. दिवसभर उलटून गेला. सूर्य मावळतीला झुकू लागला, तरीही बाबूराव घरी परतले नाही. रात्री उशिरा मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचे बंधू सागर पाटील यांना अचानक फोन आला आणि त्यांना समजले की बाबूराव यांचा मृतदेह रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या आर्या हॉटेलजवळ आढळून आला आहे. सागर पाटील तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बाबूराव यांना कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, जिथे डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ही बातमी ऐकताच कुटुंबाला आणि गावकऱ्यांना धक्का बसला. त्यानंतर पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आणि प्राथमिक तपास करून अकस्मात मृत्यूची नोंद केली, पण तरीही पुढील चौकशी सुरूच होती. बाबूराव यांचा अंत्यसंस्कार होत असताना त्यांच्या पत्नीच्या वर्तनाने उपस्थित लोकांना संशय येऊ लागला आणि तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही दुःखाचे भाव नव्हते. दरम्यान पोलीस तपास सुरू असताना काही गोष्टी उघडकीस आल्या, त्यामुळे त्यांनी वनिता यांना ताब्यात घेतले आणि आश्चर्याचा धक्का बसला. बाबूराव पाटील यांनी आपल्या कुटुंबासाठी विमा काढला होता, ज्यामुळे भविष्यात काही अडचण आल्यास पत्नी आणि मुलाच्या सुरक्षिततेसाठी मदत होईल. पण त्यांच्या उद्योगात अडचणी वाढू लागल्या आणि त्यांनी गावातील काही लोकांकडून व्याजाने पैसे घेतले. हे कर्ज वाढत गेले आणि घरी पैसे मागण्यासाठी लोक येऊ लागले, त्यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही परिस्थिती वनिताला असह्य झाली आणि तिने मुलगा तेजसला विश्वासात घेऊन बाबूराव यांना संपवण्याचा कट रचला. 10 फेब्रुवारी रोजी बाबूराव घरातून बाहेर पडताच वनिता आणि तेजस यांनी कट अंमलात आणण्यास सुरुवात केली. तेजसने मित्र भीमराव हुलवान याला फोन करून गाडी घेऊन येण्यास सांगितले आणि नंतर तिघेही बाबूराव यांच्याजवळ पोहोचले. संध्याकाळ झाली होती. बाबूराव एका ठिकाणी थांबले होते. तिथून त्यांनी त्यांना गाडीत बसवले आणि नरसी गावाजवळ मिरज-पंढरपूर रस्त्यावर आणले. रात्रीच्या वेळी त्यांनी बाबूराव यांना दुभाजकावर जोरात आदळले. त्यांचे डोके जोरात आपटले आणि ते जागेवरच बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना गाडीत बसवून महामार्गावर सोडून दिले, जेणेकरून हा अपघात वाटावा. रात्री उशिरा बाबूराव यांचे बंधू सागर यांना फोन आला आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात हा अपघात वाटत होता, पण नंतर वनिताच्या वागणुकीमुळे संशय वाढला. पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि तेजसला ताब्यात घेतले. त्यानंतर 1 मार्चला वनिताला चौकशीसाठी बोलावले गेले. चौकशीत तेजस आणि त्याचा मित्र भीमराव यांनीही कबुली दिली की त्यांनी हा कट रचला होता. फक्त विम्याचे पैसे मिळावेत आणि कर्जदारांचे तोंड बंद करता यावे, हाच त्यांच्या मागचा उद्देश होता. पोलिसांनी तिघांना अटक केली आणि पुढील तपास सुरू केला. अतिशय चाणाक्षपणे, कोणताही ठोस पुरावा नसताना पोलिसांनी 15 दिवसात तपास करून सत्य उघड केले. पत्नी म्हणून वनिताने पतीची साथ द्यायला हवी होती, पण तिने पैशाच्या मोहात पडून मुलाच्या मदतीने पतीचा काटा काढला आणि शेवटी आई मुलाला जेलवारी करावी लागली. या घटनेवर तुमचे काय मत आहे? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.